नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टीच्या विद्यार्थ्यांचं काही विद्यार्थ्यांचं डीबी झालं। अर्थात काही विद्यार्थी म्हणजे कोणते, ज्यांना राज्यसेवा एमपीएससी असेल किंवा एमईएस असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी असेल, उरलेले दोन कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणजे दोन शिष्यवृत्तीसाठीचे विद्यार्थी, त्यातली एक आहे पोलीस भरती आणि दुसरं आहे तुमचं IBPS। सो काल संध्याकाळपासून IBPSच्या विद्यार्थ्यांना मेल गेलेली आहे, कन्फर्मेशन स्लिप गेलेले आहेत। सो त्यांचे डीबी चालू आहे, त्यांचे डीबी होत आहेत आणि उरलेले पोलीस भरतीच्या मुलांना आज संध्याकाळपर्यंत मेल जाणं अपेक्षित आहे। 99% त्यांनाही मेल आज जातील, त्यांची सुद्धा डीबी चालू होणार आहे। सो मेन प्रश्न हा आहे की सर आमच्या डीबीसाठी आता मुदत वाढ मिळणार का? कारण पाठीमागचं जर नोटिफिकेशन बघितलं तर तुम्हाला ही लास्ट डेट 27 तारीख म्हणजे उद्याची तारीख लास्ट आहे। मग आम्ही ह्या 2 दिवसात डीबी करायचं का, मुदत वाढ मिळणार का? तर त्या संदर्भात रात्रीचं नोटिफिकेशन अपडेट झालं, ते पण मी तुम्हाला सांगतो। सूचनापत्र काय सांगतं, IBPSला मेल गेले, पोलीस भरतीला मेल जाणार, आज दिवसभरात जाणार। सो याच्याबद्दलची माहिती बघा, एक 18 तारखेचं नोटिफिकेशन आहे, हे ओल्ड नोटिफिकेशन आहे, जुनं नोटिफिकेशन आहे। त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट 27/11/2024 होती। आता नव्याने जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते काल संध्याकाळी आलेलं 25 तारखेचं न्यू नोटिफिकेशन आहे आणि ह्या न्यू नोटिफिकेशननुसार तुम्हाला बघायला मिळतं की यांना, ह्या विद्यार्थ्यांना मुदत वाढ मिळाली। कुणाला? IBPS आणि पोलीस भरती आणि सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांना मुदत वाढ मिळालेली आहे। त्यांची मुदत वाढ मिळून कुठपर्यंत आहे तर बघा, 28 तारखेपासून त्यांना डीबी करायचे, म्हणजे आत्ताही तुम्हाला डीबीला यायचं नाहीये, 27 तारीख होऊन जाऊ द्या, 28 तारखेपासून तुमचे डीबी आहे। 28 पासून ते 3 डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुदत वाढ आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला हे 3 आणि 3 7 दिवस तुम्हाला इथे डीबीला वेळ दिलेला आहे, बरोबर। ह्या 6-7 दिवसामध्ये तुम्हाला डीबी करून घ्यायच्या। त्यात त्यांनी एक सांगितलंय की डॉक्युमेंट तुम्हाला कोणते आणायचे, मूळ कागदपत्रे आणायची आहेत, दुसरे कागदपत्र चालणार नाही। या संदर्भातला ऑलरेडी व्हिडिओ मी घेतलेला आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या। त्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊनच डीबीला यायचं आहे। आता या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही, काळजी करू नका। कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही डीबी करू शकता। दुसरं, उत्पन्नाच्या दाखल्याबाबत तुम्हाला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल तरी चालणार आहे किंवा 3 वर्षाचा असेल तरी चालणार, त्याची पण काळजी तुम्ही करू नका। आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, यात काळजी अशी घ्यायची तुम्हाला की जर डीबी तुम्ही 3 तारखेपर्यंत केला नाही तर तुमच्या अशा विद्यार्थ्यांची निवड काय होणार आहे, निवड रद्द होणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांना परत संधी मिळणार नाही। आणि विद्यार्थ्यांना कोणत्या संधी मिळणार आहे, मग प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे। सो तुमचा डीबी 3 डिसेंबर पर्यंत करून घ्या, वेळ पुष्कळ आहे। 28 तारखेपासून डीबी चालू होत आहे, सो वेळ पुष्कळ आहे। डॉक्युमेंट बद्दल काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल करा, टीम तुम्हाला पूर्ण मदत करेल। आता भरपूर विद्यार्थ्यांचे आम्ही डीबी केलेले आहे, सो काय काय इश्यूज आहेत ते पण तुम्हाला जर येण्याच्या अगोदर विचारायचे असेल तर कॉल करून विचारून घ्या। डॉक्युमेंट त्यानुसार रेडी करून ठेवा आणि तुम्ही ज्यांना IBPSच्या मुलांना गेलेत बघा, कन्फर्मेशन मेल गेलेला आहे, ज्यांना कन्फर्मेशन मेल जाईल अशा प्रकारची कन्फर्मेशन स्लिप असते, ही सुद्धा बरोबर घेऊन यायची आहे। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा बरोबर घेऊन यायचा आहे। दोघांपैकी एक तरी चालणार आहे किंवा दोघंही आणलं तर वेल अँड गुड। अशी कन्फर्मेशन स्लिप आहे, त्यात तुम्हाला दिसतंय की तुम्हाला कोणत्या सेंटरला तुमचं डीबी होणार आहे। आता दुसरं, तुम्ही ज्या सेंटरला प्रेफरन्स दिलेला आहे तिथे चेक करायचं कन्फर्मेशन स्लिपमध्ये तुम्हाला इथे कोणतं सेंटर दिसतंय बघा, हे त्यांनी सांगितले तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे कुठे होणार तुम्हाला, तर इथे जे सेंटर दिसते तुम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल इग्नाइट अकॅडमी छत्रपती संभाजीनगर दिलं आहे, म्हणजे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचा डीबी होणार आहे। मग इग्नाइट अकॅडमीला तुम्हाला डीबी करायचा आहे, मग इग्नाइट अकॅडमीला तुम्ही जेव्हा डीबी करता, डीबी करण्यासाठीची तुम्हाला बघा 3 सेंटर आपल्याकडे अवेलेबल आहे, एक नाशिक अवेलेबल, एक पुणे अवेलेबल आणि एक छत्रपती संभाजीनगर अवेलेबल आहे। त्यांचे ॲड्रेस पण तुम्हाला मी सांगतो, उपाध्ये क्लासेस बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, 9822722731। आणि पुण्याला तुम्ही करणार असाल तर चिंतामण बिल्डिंग, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड समोर, सदाशिव पेठ, पुणे 9824340346 ह्या नंबरला कॉल करू शकता। छत्रपती संभाजीनगरला नाथ मंदिर परिसर, औरंगपुरा पार्किंग, औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर, कॉन्टॅक्ट नंबर दोघंही आहे 9922238283 आणि 7757055058 या नंबरला कॉल करून लोकेशन माहिती करून घेऊ शकता आणि तिथे तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेच्या दरम्यान तुम्ही जाऊ शकता। त्यांची नवीन डेट जी आलेली ही डेट जाऊन तुमची डेट असणार आहे 28 नोव्हेंबर पासून ते 3 डिसेंबर पर्यंत तुमचे डीबी असणार आहे।
पोलीस भरती आणि IBPS बँकिंगसाठी. सो पोलीस भरती जर अजून DV नाही आले, मेल तर नाही आलेले, कन्फर्मेशन स्लिप नाही आले, पण आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. IBPSच्या मुलांना काल संध्याकाळपासून गेलेले आहेत, चेक करून घ्या. ज्यांचे आले त्यांनी लवकरात लवकर DVला 28 तारखेपासून रेडी राहा. काही शंका असेल आमची टीम आहे बघा पुण्याला, योगेश सर आहे, संतोष सरांचे नंबर आहे, छत्रपती संभाजीनगरला ओम सरांचा नंबर आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आमचा टेक्निकल हेल्पलाईन नंबर पण तुमच्या बरोबर असतो 88 25 61 17. ओके, इग्नाइट अकॅडमीवरती सगळी अपडेट तुम्हाला मिळणार आहे. सो इग्नाइट अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची माहिती म्हणजे इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडता लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.